गणपतीचा उत्सव सध्या चालू आहे सर्वत्र आणि त्या निमित्तानंच दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत DY चंद्रचूड यांच्या घरी आरती करण्यासाठी माननीय मोदीजी गेले आणि त्यांनी आरतीमध्ये आपला सहभाग नोंदवला, आरती केली आणि अत्यंत उत्कटतेने आणि भावुकतेने त्यांनी आरती केली. जसे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोदीजी खूप धार्मिक आहेत, त्यांचे धर्म आणि देवावरती त्यांची खूप श्रद्धा आहे आणि ही त्यांनी दडवलीने प्रगटीकरण त्याचं वारंवार केलेलं आहे त्यांनी. म्हणजे अनेक गोष्टी मोदीजींनी केल्या नाही असा आमचा जरी आक्षेप असला तरी देखील मोदीजी हे पूर्णपणे हिंदू धर्मावरती श्रद्धा ठेवून आहेत आणि हिंदू देवदेवतांचा त्यांनी यथायोग्य आदर केलेला आहे आणि अत्यंत श्रद्धा अंतःकरणाने त्यांनी धर्माचं पालन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हेच सर्व जे आहे ते काही घोडांना बघवलं नाही, त्यामुळे त्यांनी परत एखादा अंधार करण्याचा प्रयत्न केला त्या निमित्ताने. आता इतर जिहादींच्या ह्याच्यामध्ये जेव्हा दरवेळेला तुम्ही इफ्तार पार्ट्या जोडल्या जातात त्यावेळेला भगवतीसारखे जे मुख्य न्यायाधीश होते ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत होते. बालकृष्ण नावाचे होते ते उपस्थित राहत होते. एका दुसऱ्याचे नाव घ्यायचं कारण नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही अशा जिहाद्यांनी दिलेल्या इफ्तार पार्ट्यांना आपली उपस्थिती नोंदवलेली आहे. परंतु हिंदू धर्माच्या एका कार्यक्रमाला, हिंदू धर्माच्या एका भक्तिपूर्ण वातावरणामध्ये होणाऱ्या आरतीला उपस्थित राहणं हे जणू काही अक्षम्य अपराध आहे. अशा पद्धतीने ही जी पिलावळ आहे ती परत एकदा वळवळायला लागलेली आहे, फणा काढायला लागलेली आहे, कुठे भुंकायला लागलेली आहे. अशा सर्व प्रकारे त्यांनी आपला निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु यामधनं एक गोष्ट वारंवार रीतीने स्पष्ट होते की हिंदू धर्माविषयी काहीही केलं तरी देखील या लोकांना हे आक्षेपार्ह वाटत असतं. पंतप्रधानांनी हिंदू धर्माचा तिरस्कार करावा अशी यांना इच्छा असते आणि मनापासून त्यांना ते वाटत असते की आपला देशाचा पंतप्रधान कैसा हो, हिंदू धर्म का तिरस्कार करनेवाला जैसा हो. आणि हे त्यांना बोचतं आणि हेच बोचत होतं मुसलमानांना की त्यांनी मोदीजीनं मतदान केलं नाही. मोदीजींनी त्यांच्यासाठी सगळं केलेलं आहे, इतरांसाठी केलं तसंच त्यांच्यासाठी केलेलं झालेलं होतं. सबका साथ सबका विश्वास या घोषणेवर त्यांच्याकडून खूप कल्याण केलेलं होतं. परंतु तरी देखील त्यांनी मतदान केलं नाही. का केलं नाही तर ते हिंदू धर्माचा तिरस्कार करत नाहीत. हिंदू धर्मावरती त्यांची श्रद्धा आहे आणि हिंदू धर्माचा ते पालन करण्याचा प्रयत्न करतात म्हणून. आणि हेच त्यांना खटकतं आहे. जिहादी मानसिकतेचे जे विरोधी लोक आहेत, काँग्रेस काय, हे सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते सगळे हे त्यांना खटकतं आहे की ते हिंदू धर्माचा पुरस्कार करतात कसा, हिंदू श्रद्धांना विनम्रपणे ते डोकं टेकवतात कसं, हिंदू श्रद्धांच्या पुढे ते नतमस्तक कसे होतात याविषयी त्यांच्या मनामध्ये अतीव तिरस्कार दाटून येतो आहे. हे या निमित्ताने आता सिद्ध झालेलं आहे की फक्त हिंदू धर्माला ते आक्षेपार्ह मानतायत. बाकी सगळ्या जिहादींचे ज्या लीला आहेत त्या सगळे सहन कराव्यात, त्यांचा आदर करावा आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचावा. की नागडं नाचलं तरी देखील चालेल, परंतु हिंदू धर्माचा मात्र तिरस्कार सतत करत राहायला पाहिजे. हीच भूमिका काँग्रेसपासून राष्ट्रवादी दोन्ही ममता बॅनर्जी या मुलायमसिंग यादव या सगळ्या जिहादी पक्षांची आहे.